36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोदवड येथील गोशाळेत कृष्ण भगवंतांची स्थापना करण्यात आली आहे. बोदवड परिसरातील समस्त हनुमान भक्त, श्री राम भक्त, केशवा शिवाय, माधवा शिवाय, भगवान श्रीकृष्णा शिवाय कुठलेही गोरक्षण गोरक्षणाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. कोणत्याही कार्याला भगवंतांची जोड लागते. भगवान श्रीकृष्णांची प्राणप्रतिष्ठापना गोशाळा बोदवड येथे करण्यात आली. वैद्य परंपरेनुसार चैत्र शुद्ध महिन्यामध्ये अलौकिक महत्त्व प्राप्त झाले असं म्हटलं जातं. भगवान श्रीराम प्रभू असो, हनुमंतराय असो, भगवंतांचे याच महिन्यामध्ये जन्म झालेला आहे. संत महात्मे असो, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर महाराज, भगवान महावीर देखील याच महिन्यात जन्माला आले आहेत. या महिन्यामध्ये जन्मलेल्या महान पुरुषांनी जगाला दिशा दाखवली आहे. आपण पाहतो आहोत कांकरिया परिवार, वर्डिया परिवार उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आहे. कोणत्या क्षेत्रात उच्चांक गाठायचा असेल तर त्याला धर्माचा आणि अध्यात्माचा बीज असतो. वर्डिया परिवाराच्या माध्यमातून आपल्या समोर अनुभवत आहोत. क्षितिज तर गाठतो पण त्यासाठी धर्माचा पाया लागतो. तर बर्डिया परिवाराकडून सांगण्यात आले की गोशाळेमध्ये कृष्ण भगवंत आल्यानंतर गोशाळा ही गोशाळाच राहणार नाही तर गोकुळच होणार आहे. बर्डिया परिवाराकडून सांगण्यात आले 90 वर्षानंतर गोशाळेमध्ये बोदवड नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान प्रगटले आहेत. बोदवड वासियांना आणि परिसरातील वासियांना सुख समृद्धी लाभ हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो असं बर्डिया परिवाराकडून प्रार्थना करण्यात आली आहे. सूचित करण्यात आलं आहे की सर्व जनतेला कळकळीची विनंती करण्यात आली आहे की आपला जन्मदिवस, लग्न, वाढदिवस साजरा घरी न करता आपण गोशाळेमध्ये साजरा करावा आणि मुक्या जनावरांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे काही द्यायचं असेल ते चारा, कुट्टी, ढेप दान स्वरूपात करण्यात यावे. जसे आज पाहतो बोदवड वासियांनी आज 90 वर्षांपर्यंत सेवा केली, फुल ना फुलाची पाकळी योगदान दिलेलं आहे, तरी पण आपण आपले वाढदिवस इथे साजरे करूया. अशा पद्धतीने हनुमान जयंती निमित्त जनतेला आवाहन करण्यात आले. हनुमान जयंती निमित्त बोदवड येथील गोशाळेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्ती ठेवून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उपस्थित अमोल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. चोपडाजी, अभय बर्डिया, पत्रकार नाना पाटील, बोदवड गोरक्ष संस्थापक, चेअरमन आणि सभासद, शिक्षक, मान्यवर, प्रतिष्ठित व्यापारी वर्ग, महिला, पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये हनुमान जयंती औचित्य साधून गोशाळेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांची मूर्ती ठेवून प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गोमाता. बोदवड परिसरातील समस्त हनुमान भक्त, प्रभू श्रीराम भक्त खरं बघायला गेलं तर केशवाशिवाय, माधवाशिवाय, भगवान श्रीकृष्णाशिवाय कुठल्याही गोरक्षण आणि गोवंशजाला गोरक्षण हे पूर्णत्व प्राप्त होत नाही. परंतु आदरणीय अभय काकांच्या माध्यमातून आज अंशतः आपण म्हणू, गोपाल महाराज अंशतः म्हटलं चालेल का, प्राणप्रतिष्ठा, तर अंशतः प्राणप्रतिष्ठा झालेली आहे भगवान श्रीकृष्णाची. खरं बघायला गेलं तर हातचा जो हा महिना आहे आपला वैदिक परंपरेनुसार चैत्र महिना चालू आहे, बरोबर, आणि याला अलौकिक असं महत्त्व आहे. जीवसृष्टी ह्याच महिन्यापासून उत्पत्ती झालेली आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून सर्व भगवंताचं जास्त करून जे जन्म झालेला आहे तो ह्या महिन्यात झालेला आहे. मग प्रभू श्रीरामचंद्र असो, भगवान महावीर असो, हनुमंत असो, सोबतच बरेचसे संत देखील याच महिन्यात जन्माला आलेली आहेत. मग ते आपले बाबासाहेबांना आपण संतच म्हणू, नाही म्हटलं तर म्हणजे म्हटलं तर भावगं ठरणार नाही सर, नाही का. बाबासाहेब आहेत, महात्मा फुले आहेत, आणि आज जो आपण परिवार बघतोय सगळा कांकरिया परिवार आहे आणि बर्डिया परिवार आहे. उद्योग क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. नाव असं पारखं कोणासाठी नवीन नाही आहे, पण जर त्यामागचा बेस जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर उच्चांक गाठायचा असेल तर त्यामागं एक भला मोठा धर्माचा आणि अध्यात्माचा बेस असतो, जो बर्डिया परिवाराच्या मागं आपण बरेच वर्षापासून अनुभवतो आहे. उंच क्षितिज तर सगळेच गाठतात, पण गाठलेलं क्षितिज चिरकाळ टिकण्यासाठी धर्माचा आणि अध्यात्माचा बेस गरजेचा असतो. आपल्या परिसरामध्ये आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा गुणात्मकदृष्ट्या म्हणा अनेक परिवारांनी उच्चांक गाठलेला आहे, तो आपापल्या अध्यात्म आणि धर्माच्या बळावर. तर आदरणीय अभयसेठ बर्डिया माझ्या समोर आहेत. मी त्यांना विचारू शकत नाही, पण मी त्यांना म्हणेल की तुम्ही काही मनोगत व्यक्त करा आदरणीय काकाजी,
की आज हे जे गोकुळ तुम्ही स्थापन करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार की 90 वर्ष संस्थेला झालेले आहे, तर तुमची काय संकल्पना होती ह्या मागं? कृष्ण भगवान की जय. माझा असं एक मनोबल आहे की गौशाळेमध्ये एक 90 वर्ष जुना गौशाळा आहे आपली बोदवडची, आणि इथे कृष्ण भगवान आल्यानंतर हे जे आपलं जे विकास आहे ते आम्ही जे त्यात आम्ही पूर्ण पडू शकत नाही, आम्ही जे ट्रस्टी मंडळ ते पूर्ण पडू शकत नाही, ते कृष्ण भगवानच्या मला आशीर्वाद मिळेल. त्यामुळे आम्ही या बोदवड परिसराचा म्हणजे गौशाळेचा आम्ही चांगला विकास करू. त्याच्याबरोबर हे कृष्ण भगवान इथे स्थापन झाले, त्यामुळे हे गाव बोदवड गावचं म्हणजे विशेष आनंदमय, सुखमय और समृद्धमय बोदवडचं गाव नाव होईल असं मला विश्वास आहे. और या कामामध्ये मी ज्यांना मदत मागली, मी व्यक्तिशेकडून नाव घेत नाही, पण ज्यांनी आम्हाला ट्रस्टी मंडळांनी, आमच्या काही सहकाऱ्यांनी, आमच्या मित्रमंडळांनी आम्हाला फुलाची पाकळी सहकार्य केलं. पुढे पण आपण सहकार्य करावं. त्यामुळे त्यावेळीच आम्ही या भागाचा चांगला विकास करू. येथे येऊन तुम्ही आपलं मॅरेज डे, बर्थडे, मुलांचा काही कार्यक्रम इथे या, दर्शन घ्या, सेवापूजा करा, आणि गौशाळाला पण काही थोडंफार तुमच्या मदतीने फुलाची पाकळी 100, 200, 500, 1000 काही मदत करा, चारा, गौशाळेची सेवा करा. हीच मी सर्वांना हनुमान जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, आपण बघितलं की नुसतं परिवाराचं हित न बघता परिसर देखील सुखी व्हावा, आनंदी व्हावा, या मागची ही कल्पना आदरणीय अभय काकांची आहे, जी त्यांनी आपल्या शब्दाच्या वाणीतून बोलून दाखवलेली आहे. यानंतर मी विनंती करेल आपल्या ह्या संस्थेचे माननीय चेअरमन, अध्यक्ष सागर काका, काय वाटतं तुम्हाला? शुभेच्छा आहे माझ्या सगळ्या. खरंच चेअरमन साहेबांच्या मदतीने अभय काकांनी खूप मोठा चांगला उपक्रम इथे राबवलेला आणि कैलासजी साकलाजींनी, आपल्या कैलासजी खंडवालजींनी फार मला या कामात मदत केली की ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. अच्छा. पण त्यांनी फार हेल्प बधू केव्हाही आवाज द्या, एका फोनवर ते कधीही हजर राहिले. कमीत कमी या 2 वर्षामध्ये 50-100 चक्कर मारले असतील. त्या टायमाला काम पूर्ण झालं, त्याच्यामध्ये काही आमचे त्रुटी आले असेल. त्यामुळे चला, आम्ही आभार मानतो आदरणीय कैलास काकांचे देखील. आणि